नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अगदी झटपट होणारे पेढे बनवणार आहोत। अगदी मार्केटपेक्षाही छान चविष्ट आणि कमी साहित्यामध्ये हे पेढे आपण बनवत आहोत। तर सर्वात आधी आपण गॅसवरती कढई ठेवून घेणार आहोत। कढईमध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊ। अगदी पाव चम्मच एवढं तूप टाकायचं आहे। यामध्ये इथे मी ही 100 ग्रॅम मिल्क पावडर घेतली आहे, ती टाकायची। मी मिल्क पावडर 100 ग्रॅम घेतली आहे। तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला किती पेढे बनवायचे त्यानुसार पावडर ही घेऊ शकता। आणि याला सतत असं ढवळत राहायचं आहे। थोडीशी भाजून घ्यायची आहे आपल्याला ही मिल्क पावडर। मिल्क पावडर भाजता वेळेस ना जाड बुडाची कढई घ्यायची किंवा कोणतंही भांडं घेऊ शकता, पण ते जाड तळाचं असलं पाहिजे। ही पावडर लगेच भाजायला सुरुवात होते आणि लगेच करपते सुद्धा, त्यामुळे शक्यतोवर जाड भांडं घ्यायचं आणि सतत असं फिरवून 1-2-3 मिनिटं भाजून घ्यायची ही पावडर। एक 2-3 मिनिटं भाजल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता ही अशी थोडीशी कढईला चिटकायला लागते। आता यामध्ये आपण दूध टाकणार आहोत। साधारण अर्धा कप दूध पुरेसं आहे। हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याचा असा गोळा तयार करायचा आहे आपल्याला। शंभर ग्राम पावडरसाठी अर्धा कपलाही थोडंसं कमी दूध टाकू शकता, म्हणजे खूप जास्त दूध टाकायचं नाही आहे। आता हा गोळा तयार झाला आहे। यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत। इथे गॅस बंद केला तरी देखील चालतं। आता गॅस बंद करून घेते आणि आपण पिठी साखर टाकून घेऊ। मिल्क पावडर गोड असतेच, तर अगदी थोडीशी आपण ही पिठी साखर टाकली आहे। वेलची पावडर सुद्धा टाकू, खूप छान पेढे लागतात वेलची पावडरमुळे। वेलची पावडर आणि जायफळ जरूर टाका, अप्रतिम अशी चव येते। जायफळ आपण किसून टाकणार आहोत अगदी थोडंसं, कारण मिल्क पावडर कमी असल्यामुळे हे थोडंसंच टाकायचं आहे, फार टाकायची गरज नाही। आता हे पिठी साखर आपण यामध्ये एकजीव करून घेणार आहोत। तुम्ही किती गोड तुम्हाला आवडते त्यानुसार पिठी साखर टाकायची आहे। आणि हे थोडंसं आपण थंड करून घेणार आहोत। पिठी साखर मिक्स केल्याच्या नंतर अगदी थोडा वेळ आपण थंड करून घेऊ। आता आपण गोळा तयार करून घेतला आहे या पिठाचा आणि थंड सुद्धा करून घेतला आहे। थोडंसं हाताला तूप लावायचं, म्हणजे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही आणि व्यवस्थित असं आपल्याला ज्या आकाराचे पेढे बनवायचे आहे त्या आकाराचे आपल्याला गोळे याचे तयार करायचे, छोटे छोटे असे, म्हणजे एकसारखे पेढे तयार होतील। आता इथे तुम्ही गोल, चौकोनी, त्रिकोणी जसं तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता। आता हे छान असे गोळे तयार झाले की मग हातावर असा गोल करायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता असा एक झाऱ्या तर असतोच आपल्या घरामध्ये, त्याने आपण याला छान अशी डिझाईन देणार आहोत। तर
हे असं थोडंसं आपल्याला झाऱ्याने प्रेस करायचं आहे यावरती. आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आली याच्यावरती. यावर तुम्ही काजू, बदाम, पिस्ता असं डेकोरेशनसाठी लावू शकता. अशाच पद्धतीने आपण पेढे बनवून घेणार आहोत. काही असे बनवायचे, काही डिझाईनचे बनवायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता दिसायला छान दिसतात. आणि करायला सोपे आहेत, झटपट होतात, फार साहित्य लागत नाही. तर हे जर तुम्ही घरी बनवले पेढे ना तर विकत अजिबात आणणार नाहीत, इतके चविष्ट लागतात. म्हणजे बाहेरच्यापेक्षाही खूप छान असे हे पेढे आपण घरीच बनवू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता असे बनवून घेते. आता हे पेढे आपण तयार केले आहेत. यावरती बदामाचे काप लावते मी, म्हणजे खूप छान दिसतात आणि खायला सुद्धा मस्त लागतात. तुम्ही पिस्ता, काजू घेऊ शकता. माझ्याकडे बदाम होते तर मी बदामाचेच घेतले आहे. आणि थोडंसं लावल्याच्या नंतर प्रेस करायचं, म्हणजे ते व्यवस्थित चिकटतात याला. अशा पद्धतीने झटपट कोणी पाहुणे वगैरे येणार असतील किंवा आपले बीसीची किटी पार्टी वगैरे असेल त्यावेळेस तुम्ही हे अशी मिठाई घरच्या घरी बनवून खाऊ घालू शकता. आणि शिवाय झटपट कमी खर्चामध्ये. तर नक्की करून पहा. आणि कसे झाले हे मिल्क पावडरचे पेढे नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा झटपट नवीन व्हिडिओमध्ये.